वसुदेवं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपालकृष्ण भगवान की जय। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सद्गुरूंच्या चरणी साष्टांग नमन करतो, सकल संतांना वंदन करतो आणि उपस्थित आपण सर्व श्रोतृवर्ग आपणा सर्वांनाही सादर अभिवादन करून आजच्या उपनिषदाच्या या चिंतनाला प्रारंभ करतो। आपण बघतो आहोत वल्ली क्रमांक 2, अध्याय 2, त्यातली दुसरी वल्ली, त्याचा विचार आपला सुरू आहे। मागच्या चिंतनामध्ये आणि या चिंतनामध्ये बराच गॅप झालेला आहे। मागच्या वेळेला आपण मंत्र क्रमांक 5 ते 8 यांचा विचार केला होता। अगदी थोडक्यात त्याचा पुनर्विचार करू आणि पुढे जाऊया। आत्म्याच्या अधिष्ठानावर सर्व प्राणी काम करतात। आत्मा आहे म्हणून हा देह जिवंत आहे असं आपण म्हणतो, पण त्याचा अर्थ बरोबर उलटा करतो आपण। आपल्याला असं वाटतं की प्राण हा देह चालवतो, पण प्राणांमुळे देह चालतो असं नाही आहे। आत्मा आहे म्हणून देह जिवंत आहे, म्हणून आपण प्राण आत बाहेर करण्याची क्रिया करत असतो। श्वसन करतो ज्यावेळेला आपण, त्यावेळेला आपण म्हणतो की हा व्यक्ती श्वसन करतो आहे म्हणून हा जिवंत आहे। आपण असं हात ठेवून बघतो, जिवंत आहे का बघायला काय चेक करतो आपण? नाकाच्या समोर हात ठेवून बघणं। आपण असं मानतो की तो श्वास घेतोय म्हणून तो जिवंत आहे। नाही, तो जिवंत आहे म्हणून तो श्वास घेतो आहे। तो जिवंत का आहे? तर कारण तिथे आत्मा आहे। आत्म्यामुळे शरीराला जे जिवंतपणा ज्याला म्हणतो तो तिथे आहे। आता पुढच्या मंत्रांमध्ये हा आत्मा जीवात्मा, इथे जो आपला विषय चालला आहे तो सोडून गेल्यानंतर काय होतं, तो एका जीवातनं दुसऱ्या जीवामध्ये, एका शरीरातनं दुसऱ्या शरीरामध्ये जातो असं वर्णन केलेलं आहे। अज्ञानी लोक जे असतात ते मृत्यूच्या पश्चात, मृत्यू पावल्यानंतर एका देहातनं दुसऱ्या देहामध्ये जातात। आणि हाच प्रश्न नचिकेताने विचारला होता, आपल्याला आठवत असेल। नचिकेताचा 3रा वर आपल्याला आठवत असेल तर, कोणी म्हणतात असतो, कोणी म्हणतात नसतो, खरं काय ते सांगा। येयम प्रेते विचिकित्सा मनुष्ये अस्तित्येके नायमस्तीति चैके। अशा प्रकारचा 3रा वर मला द्या हे समजून सांगण्याचं, आणि त्याच्याकरताच हे सगळे कठोपनिषद पूर्ण आलेलं आहे। त्याचाच आपला अभ्यास सुरू आहे। तर इथे म्हटलं आहे भगवंत म्हणजे इथे भगवान यमदेव आहेत। यमदेवांनी नचिकेताला पूर्ण आत्म्याचं वर्णन करून झालेलं आहे, पण तरीसुद्धा तो आत्मा कसा आहे, माझं स्वरूप कसं आहे हे सांगण्याकरता म्हणून हंतः त इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनम असं म्हटलेलं आहे। मी परत एकदा तुला सांगतो, पुनश्च एक वार तुला सांगतोय असं म्हणून पुन्हा पुन्हा यमदेव नचिकेताला त्याचं वर्णन करतायत। कशाचं वर्णन करतायत? जे गुह्य आहे, त्या गुह्य अशा ब्रह्म, जे सनातन आहे ते सनातन ब्रह्म, त्याचं वर्णन करणं इथे सुरू आहे। त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की एका देहातनं दुसऱ्या देहात जेव्हा जातो तेव्हा तो जीवात्मा कशाच्या आधारावर जातो, का बरं जातो? तर तो आपलीच कर्म, आधीच्या जन्मात केलेली कर्म घेऊनच तो पुढे जातो, कारण त्याला कर्मफल भोगावी लागतात। यथा कर्म यथा श्रुतम
असं वचन आलेलं आहे त्या मंत्रामध्ये. आपलीच कामं, केलेली कर्म, सत्कार्य असेल तर त्याचं फल म्हणून पुण्य, दुष्कृत्य असेल तर त्याचं फल म्हणून पाप, आणि आपल्या ज्ञानाने आपल्या कर्मांनी केलेल्या जो काही आपला कर्माचा प्रांत आहे त्याच्यामध्ये जी काही कर्मफलं आहेत त्याचा भोग घेण्याकरता म्हणून जीवाला एका देहातून दुसऱ्या देहात जावं लागतं. माझ्याच कर्माची फळं मला भोगावी लागतात, दुसऱ्यांच्या कर्माची फळं मला भोगावी लागत नाहीत. हे आपल्या पक्क बुद्धीत धरून ठेवायचं. जी काही सुख दुःख मला आत्ता प्राप्त होत आहेत, जे काही माझं प्रारब्ध आहे, जे काही मला आत्ता जे माझ्या वाट्याला येतं आहे, कुठेतरी काहीतरी आधी मी ते करून ठेवलेलं आहे म्हणून ते होतं आहे. हे नक्की याची खुणगाड बांधून ठेवली ना की आपण आपल्या सुखदुःखांचा दोष दुसऱ्यांवर देण्यात फार पटाईत असतो. ते आपलं थांबून जाईल. दुसऱ्यांना दोषी धरणं हे चुकीचं आहे. आपण स्वतःला देखील दोषी धरायचं नाही. आपण नाही तर स्वतःलाच दोषी घेऊन अपराधाच्या पिंजरात उभं करून स्वतःलाच वाईट ते म्हणत बसतो. तसं सुद्धा करायचं नाही. केलं आधीच्या जन्मात काय केलं त्याचा वाट्याला आलेला आहे, म्हणून दुसऱ्यांना तर दोष द्यायचा नाही, स्वतःला सुद्धा त्याचा दोष द्यायचा नाही. चांगलं कृत्य करण्याकरता म्हणून प्रवृत्त व्हायचं आणि पुढे चालायचं, आणि भगवंताला तर अजिबात दोष द्यायचा नाही. असो, होतं काय, एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये, एका देहातून दुसऱ्या देहामध्ये. त्याचा पण आपण विचार केला. जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज अशा प्रकारचे 4 प्रकारच्या योनी, त्यांचा पण आपण विचार मागच्या वेळेला केला होता. किडे असतात, पशु असतात, श्वापद असतात. एवढंच नाही तर स्थाणू म्हणजे जे स्थिर पदार्थ असतात, उदाहरणार्थ प्रचंड मोठी शिळा, दगड किंवा झाड किंवा गवताची छोटीशी पांदी, छोटी छोटी झाडं आहेत, त्यांना छोटी छोटी फुलं असतात. तो सुद्धा एक जीव आहे. पुराणांमध्ये कथा येतात त्याच्या. कोणीतरी काहीतरी शाप देतं आणि मग तो जो देवता असतो तो काहीतरी शाप देतो आणि मग तो जीव जो असतो तो अनेक वर्ष शिळा होऊन पडतो. अहिल्या अनेक वर्ष शिळा होऊन पडली होती. आपल्याला कथा माहिती आहे, भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा यशोदा मातेने त्यांना उखळ बांधून ठेवलं होतं, त्यावेळेला त्या उखळ्याच्या आधाराने ते उखळ ओढत घेऊन अर्जुन वृक्षांना उन्मळून टाकलं होतं. आणि त्यातल्या ते जे गंधर्व होते, नल, कुबेर आणि जे कुबेराचे मुलं होते, त्यांना त्यांनी भगवंतांनी त्यांचा उद्धार केला होता. अशा प्रकारची कथा आपल्याला माहिती आहे. सांगायचं कारण एवढंच आहे की कुठल्या प्रकारची योनी आपल्याला मिळेल ते आपल्या हातात नसतं. तशा प्रकारच्या सुद्धा योनी असतात. आणि या सगळ्यातनं आपल्याला जर का सुटका करून घ्यायची असेल, जन्ममृत्यूच्या चक्रातनं सुटका करून घ्यायची असेल, तर एकच करावं लागेल, ते म्हणजे आत्मज्ञान मिळवावं लागेल. माझं स्वरूप काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. आणि मंत्र क्रमांक 8मध्ये आपण बघितलं की हा जो आत्मा आहे, या आत्म्याचा 3ही अवस्थांमध्ये अन्वय आहे. 3ही अवस्थांमध्ये, जागृत अवस्थामध्ये आपण आपल्या डोळ्यांनी बघतो, आपलं असं वाटतं की डोळे आहेत, मी जागा आहे म्हणून मला कळतं आहे. पण आपण बघितलं होतं की स्वप्नावस्थामध्ये जेव्हा स्वप्न पडतं त्यावेळेला कुठल्या डोळ्यांनी आपण बघत असतो, कुठल्या प्रकाशात आपण ते स्वप्न बघत असतो. राजा जनकाची कथा मागे सांगून झालेली आहे. राजा जनक ज्यावेळेला स्वप्नावस्थामध्ये खूप दुःखी असतो, कष्टी असतो, त्यावेळेला त्याला प्रश्न पडतो की ते खरं होतं का, हे जे मी आत्ता राजा आहे, या प्रजेचा राजा आहे, राजसिंहासनावर बसलो आहे, हे खरं? आणि त्याचं उत्तर मग मुनींनी दिलं होतं की राजा, ते सुद्धा जे तू बघितलं ते सुद्धा खरं नाही. हे जे तू आत्ता बघतो आहेस, राजनगरी, तुझं सिंहासन, हे सुद्धा खरं नाही. फक्त खरं काय आहे तर तूच तेवढा खरं आहे, जो दोन्हीमध्ये होता, दोन्हीत ज्याचा अन्वय होता, असा तू आत्मरूप, तोच तेवढा फक्त सत्य आहेस. तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिन् लोकाश्रिता सर्वे तदु नात्येति कश्चन. अशा प्रकारे 8वा मंत्र आपण बघितला होता. त्याच्यामध्ये तस्मिन् लोकाश्रिता सर्वे असा शब्दप्रयोग आला होता. समस्त लोक, समस्त ब्रह्मांड त्याच्या आश्रयावर राहतं, म्हणजे कोणाच्या, ब्रह्मतत्वाच्या आश्रयावर राहतं. ब्रह्माच सर्व जग आश्रित आहे,
असा शब्दप्रयोग आहे. आता हे कसं, एका छोट्याशा उदाहरणाने समजून घेऊन पुढे जाऊया. ज्याप्रमाणे सर्गच्या सगळे सुवर्णालंकार जे आपण बनवतो बघतो, त्याचा आश्रित कोण आहे असं विचारलं तर ते सुवर्णालंकार आश्रित आहेत. पण कशावर आश्रय त्यांचा, कशावर आहे आश्रित, तर त्याचा बेस काय, सुवर्ण. सोन्यावर हे सगळे सुवर्णाचे अलंकार बनतात. सोनंच वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अलंकारांमध्ये आपल्याला दिसतं, वेगवेगळ्या आकारात आपल्याला ते समोर दिसतं. त्याप्रमाणे हे सगळे जग जेव्हा ब्रह्मावर आश्रित आहे असं आपण म्हणतो, त्यावेळेला ब्रह्मच या जगाच्या रूपात आपल्यासमोर प्रगट झाल्यासारखं वाटतं किंवा होतं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या ब्रह्माला तदु नात्येती कश्चन न अत्येती कश्चन, कोणीही ओलांडून जाऊ शकत नाही. हा विचारसुद्धा आपण करून झालेला आहे. मागच्या वल्लीमध्ये सुद्धा याचा विचार आपण केला होता. त्याचं कोणीही उल्लंघन करू शकत नाही, त्याला कोणी ओलांडून जाऊ शकत नाही. का बरं ओलांडून जाऊ शकत नाही? त्याच्याकरता एक संकल्पना आली होती आपल्यासमोर. सत चित आनंद हे आत्म्याचं वर्णन आहे. जेव्हा कुठलाही पदार्थ, जगताची निर्मिती होते आणि कुठलाही पदार्थ आपल्याला दिसतो, भासतो, त्याचं अस्तित्व आपण जाणतो, मानतो, त्यावेळेला अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे जगाच्या निर्मितीमुळे, म्हणजे जग निर्माण झालं आहे असं अज्युम करून, असं समजून जेव्हा आपण बोलतो, त्यावेळेला ईश्वरीय प्रांतामध्ये हे येतं. जे अस्तित्व, भातित्व, प्रियत्व हे ईश्वरी प्रांतातलं आहे. आणि जेव्हा एखादी वस्तू आपल्याला दिसते, जेव्हा एखादी वस्तू आपल्याला कळते, ज्याचा रूप रंग आपण बघतो, त्यावेळेला आपण त्याचा आकार बघून त्याला काहीतरी नाव देतो, काहीतरी त्याला संबोधतो. म्हणून नाम आणि त्याचं रूप, हे नाम आणि रूप हे मायेच्या प्रांतातील आहे. म्हणून नामरूप मायेच्या प्रांतामधील, अस्ति भाती प्रिय हे ईश्वर प्रांतामधील, आणि त्याच्या मागचं जे अधिष्ठान आहे, जे सत चित आणि आनंद आहे, हे सच्चित आनंद हे आत्मा ब्रह्माच्या प्रांतातला. अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट, जी काही गोष्ट निर्माण झालेली आहे, जी काही गोष्ट आपल्याला जाणवते आहे, जी काही गोष्ट आपल्याला प्रिय वाटते आहे, त्या सगळ्यांना उल्लंघून जायचं म्हणजे काय करायचं? अस्तित्व आहे ते जाणवत आहे. कशाच्या आधारावर जाणवत आहे? कारण त्याच्या मागे अधिष्ठान स्वरूप जे सत तत्व आहे, त्या सत तत्वाच्या अधिष्ठानावर आपल्याला हे सगळं भासतं आहे, दिसतंय, जाणवत आहे. म्हणून हा जेव्हा विचार करतो, त्यावेळेला यमदेव समजून सांगतात ते पुन्हा पुन्हा. आदि शंकराचार्य म्हणतात की तार्किक बुद्धीचे जे लोक असतात, त्यांना हे कितीही सांगितलं तरी समजत नाही, पटकन कळत नाही. आणि म्हणून आता यापुढे यमदेव 3 दृष्टांत आपल्यासमोर ठेवणार आहेत. 3 वेगवेगळे दृष्टांत आपल्यासमोर ठेवणार आहेत. ते दृष्टांतांनी पुन्हा पुन्हा यमदेव हे आपल्याला समजून सांगणार आहे की हा आत्मा कसा आहे, ह्या आत्म्याचा अन्वय सर्व चराचर सृष्टीमध्ये कुठल्या प्रकारे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे आहेत हे दृष्टांत आहेत, ते केवळ दृष्टांत म्हणून बघायचे. आपला लक्ष दृष्टांतावर न काढून सिद्धांतावर गेलं पाहिजे, आणि आपल्याला पकडून जे ठेवायचं आहे ते सिद्धांत पकडून ठेवायचं आहे. नाही तर होतं काय, आपण दृष्टांतामध्ये अडकून पडतो आणि दृष्टांतच काय तो फक्त आपल्या लक्षात राहतो. पुढचा मंत्र आपण घेऊ. मंत्र क्रमांक 9. अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च. याचा अर्थ असा, ज्याप्रमाणे अग्नी पृथ्वीवर प्रवेश करून तो एकच असला तरी ज्याला जाळतो त्याच्या रूपासारखा होतो, त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये प्रविष्ट असणारा अंतरात्मा त्या नामरूपांचा होऊन राहिलेला असतो. मंत्र कसा आहे तो समजून घेऊ थोडा. अग्निर यथा यथैको म्हणजे अग्नी, यथा एको भुवनं प्रविष्ट. यथा म्हणजे ज्या प्रकारे, एकच अग्नी, एकच अग्नी वेगवेगळ्या भुवनं प्रविष्ट म्हणजे वेगवेगळ्या भुवनांमध्ये किंवा समस्त ब्रह्मांडामध्ये प्रविष्ट होऊन राहिलेला आहे. आणि रूपम रूपम म्हणजे नानाविध रूपांमध्ये जो प्रविष्ट होऊन राहिलेला आहे, वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये तो प्रविष्ट होऊन राहिलेला आहे.
त्याच्या समान तो राहिलेला आहे, म्हणून प्रतिरूपम. तसाच आकार घेऊन तो त्याच्यात राहिलेला आहे प्रत्येक रूपामध्ये. बभूव म्हणजे आहे, राहत आहे, तसा तसा होत आहे. तसंच, तथा, एकच तथा, एकच कोण, तथा काय, एकच कोण, तर सर्व भूतांतरात्मा. एकच भूतांतरात्मा म्हणजे सगळ्या प्राणांमधला अंतरात्मा, म्हणजेच तो परमात्मा, तेच तत्व जे सगळ्या प्राणांमध्ये आहे, तेच एक असून सुद्धा अनेक रूपांमध्ये वेगवेगळ्या रूपवालांसारखं वेगवेगळ्या रूपाचा आकार धारण करून त्याच्यात राहिलेलं आहे. आणि पुन्हा म्हटलेलं आहे बहिश्च. च म्हणजे पुन्हा, असून सुद्धा. बही म्हणजे बाहेर, आत राहिलेला आहे. भूतांतरात्मा, अंतरात्मा म्हटलेला आहे म्हणजे आत आहे, तसाच तो बाहेर सुद्धा आहे. जो सगळ्या प्राण्यांच्या मध्ये त्यांचा त्यांचा आकार धारण करून राहिलेला जो आहे, तोच त्यांच्या बाहेर सुद्धा आहे. आता इथे दृष्टांतामध्ये अग्नी हा शब्द वापरलेला आहे. थोडा दृष्टांत आता समजून घेऊ आपण. अग्नी म्हणजे काय? फायर, गरमी, हीट ज्याला आपण म्हणतो. याच्याबद्दलचं थोडंसं वर्णन मागच्या एका श्लोकात झालेलं आहे. 8व्या मंत्रामध्ये आधीच्या वल्लीत अरण्योर निहितो जातवेदा नावाचा जो मंत्र आहे, त्याच्यामध्ये आपण हा विचार केला आहे. अग्नी हे जीवनाचं प्रतीक आहे. बघा, अग्नी असेल तर माणूस जिवंत आहे. गरमी असेल, टेम्परेचर असेल तर आपण बघतो की आहे, माणूस जिवंत आहे. जर का माणूस देह सोडून जेव्हा जीवात्मा निघून जातो, त्यावेळेला ते शरीर कसं पडतं? गार पडतं, थंडगार पडतं. अशी मान्यता आहे की या अग्नीमुळे हे समस्त जीवन चालू आहे. हा अग्नी सर्व भूतांमध्ये, चराचर सृष्टीमध्ये प्रविष्ट झालेला आहे, असं इथे म्हटलेलं आहे. आता प्रविष्ट झाला म्हणजे काय? तर प्रविष्ट अशा प्रकारे झाला की तो सुप्त रूपाने प्रविष्ट झाला आहे. जसा लाकडामध्ये अग्नी प्रविष्ट झालेला आहे, आपण म्हणतो लाकडामध्ये अग्नी प्रविष्ट आहे, तो सुप्त रूपाने असतो. तो जेव्हा प्रज्वलित होतो त्यावेळेला तो लाकूड जाळतो. अग्नीला सगळ्या गोष्टी जाळण्याची शक्ती आहे. आणि या चराचर सृष्टीमध्ये अशी कुठलीही वस्तू नाही की जी अग्नी जाळू शकत नाही. सगळं अग्नी जाळू शकतो. अगदी पत्थर, म्हणजे पत्थर को भी पिघला सकता है म्हणतात ना, तसं वन जाळू शकतो, ब्रह्मांड समस्त जाळू शकतो. अरण्यामध्ये आग लागते. सूर्याच्या रूपामध्ये तोच अग्नी धारण केलेला आहे. तोच अग्नी आपल्याला सगळ्यांना सूर्याच्या रूपाने आधारभूत म्हणून जीवन पुरवतो. आपण बघतात अनेक ठिकाणी अग्नी आहे. समुद्रामध्ये सुद्धा वडवानल आहे, समुद्रामध्ये सुद्धा अग्नी असतो. पृथ्वीच्या पोटात अग्नी आहे. ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो त्यावेळेला कसं तप्त असलेलं ते पृथ्वी, आतमधला अग्नी सगळा बाहेर पडतो, आपल्याला माहिती आहे. आपण अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जातो, तिथे गरम पाण्याचे कुंड असतात, झरे असतात. गरम पाणी तिथनं आतमध्ये असतं. ते कसं येत असतं? अग्नी आहे म्हणूनच येत असतं. सूर्याचं आत्ता वर्णन केलं. सूर्य पृथ्वीला अन्न पुरवतो, धारण करतो, आपली ऊर्जा प्रदान करतो. ती ऊर्जा प्रदान केल्यामुळे आपल्याला वनस्पतीमध्ये ऊर्जा येते आणि ते अन्न आपण खातो. ते अन्न आपण खातो म्हणून आपल्या अंगात ऊर्जा येते. ही ऊर्जा कोणाची आहे? ही ऊर्जा त्या अग्नितत्वाचीच आहे. शरीराचं आपलं तापमान कमी जास्त होत असतं, वाढत असतं, पण ते तापमान बाकीच्या पदार्थांपेक्षा जास्त असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ही अग्नीचीच कृपा आहे. आपल्याला सूर्य आणि चंद्र, सूर्य कळतो आपल्याला कसा प्रकारे अग्नी देतो, दिवसा जेव्हा तापतो त्यावेळेला, पण रात्रीच्या वेळेला सुद्धा हीच सूर्याची किरणं त्या चंद्रावरनं प्रकाशित होऊन आपल्याला शीतलता देतात. ती चंद्राची किरणंसुद्धा एक प्रकारचा अग्नीच आहे. अग्नी प्रत्येक ठिकाणी आहे. आपण ओळखू पण शकत नाही इतक्या प्रकारे हा अग्नी आपल्याला असतो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जाणवतो. बघा, विचार करा जरा,
सकाळी उठल्या उठल्या आपल्या सगळ्यांना काय हवं असतं? सकाळी उठल्या उठल्या जे आपण पितो गरम चहा, तो जर का गरम नसेल आणि थंडगार चहा दिला तर चालतो का आपल्याला? सकाळी उठल्या उठल्या पहिला कप जो घेतो आपण गरम पाण्याचा किंवा गरम चहाचा, त्यातली जी गरमी असते ती गरमी कुणामुळे? त्या अग्नितत्वामुळे आहे. जे जेवण आपण जेवतो, गरम गरम जेवण असतं तर आपल्याला छान वाटतं. थंडगार जेवण असेल चालत नाही. आंघोळ करतो आपण, गरम पाण्याने आंघोळ केली की आहा छान वाटतं. किती ठिकाणी आपण अग्नीला बघू शकतो. आणि हा अग्नी कोणामुळे आलेला आहे? हा आत्म्यामुळेच आलेला आहे. ज्या पद्धतीने हा अग्नी आपल्याला प्रत्येक वेळेला जाणवतो, त्या अग्नीवरनं आपण पुढे जाऊन आत्म्यापर्यंत पोचू शकलो तर आपण अखंड त्या आत्म्याचं निधिध्यासन ठेवू शकू. आपल्या पोटामध्ये आपण जे अन्न भरतो ते पचवणारा सुद्धा जठराग्नीच आहे. जे जेवण आपण बनवतो ते बनवण्याकरता सुद्धा अग्नीच पाहिजे. त्याच्यामुळे अग्नी सगळीकडे आहे. समस्त चराचर सृष्टीमध्ये अग्नी आहे. बघा, एक विचार करा, एखादी गोष्ट मी मिळवीनच, एखादी गोष्ट मला प्राप्त करायची असेल, अशा प्रकारची जेव्हा जिद्द आतमध्ये निर्माण होते त्यावेळेला आपण त्याला अग्नीच म्हणतो. इंग्रजीमध्ये वाक्य आहे बघा, एखादा खेळाडू जेव्हा खूप जीव ओतून खेळतो त्यावेळेला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? ओ ही इज ऑन फायर असं म्हणतो आपण. किंवा एखादे सैनिक जे असतात त्या सैनिकांमध्ये जोश निर्माण व्हावा याच्याकरता म्हणून ज्या वेळेला तो कॅप्टन असतो त्या सैनिकांचा, त्या तुकडीचा, तो त्यांना काहीतरी स्पीच देतो, त्याच्यात जोश निर्माण करतो. इग्नाइट द फायर विदिन असं आपण म्हणतो. आतमध्ये काय? अग्नीच आहे. ती गरमी आतली ती पेटली पाहिजे. आतमधून माणूस पेटला पाहिजे. आपण शब्द पण काय वापरतो? पेटला. तो फारच पेटला आहे असं म्हणतो. ही जी वाणी आहे, ही वाणी पण ते पेटवण्याचं काम करते. तो जोश पैदा करण्याचं काम करते. ही वाणीसुद्धा दुसऱ्याला जाळण्याचं काम सुद्धा करते. वाणीने आपण असं काहीतरी बोलतो की जे दुसऱ्याला अजिबात खपत नाही, ते काय? ते जाळ. म्हणून वाणीला सुद्धा अग्नीच म्हटलेलं आहे. वाणीची देवता अग्नी. सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्ही विचार केला तर किती प्रकारे हे अग्नीचं तत्व समस्त सृष्टीमध्ये व्यापून आहे हे आपल्याला दिसतं. ते अप्रगट रूपाने आहे. सगळीकडे अग्नी असतो, तो अप्रगट असतो. काही ठिकाणी तो प्रगट होतो, म्हणून मग ज्वाला दिसतात त्याच्या, म्हणून मग त्याच्यातनं प्रकाश दिसतो, त्यातल्या ज्या चिंगारी असतात त्या दिसतात. कितीतरी प्रकारे आपल्याला त्या अग्नीचा आपण साक्षात्कार केलेला आहे. पण कसंही असलं तरी अगदी छोट्या प्राण्यामध्ये, पक्ष्यामध्ये किंवा अजून मोठ्यातल्या मोठ्या डोंगरांमध्ये, अरण्यांमध्ये सगळीकडे असा हा या प्रकारे अग्नी व्यापून आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट इथे सांगण्यात आलेली आहे की जो जसा आकार आहे, रूपम रूपम, जो जसा आकार आहे तसा तसा तो अग्निसुद्धा रूप घेतो. तर बघा, एखादं लांबुडकं असं जर का ओणकं असेल आणि तो जर का जाळायचा असेल तर तो अग्निसुद्धा तसाच आकार घेतो. किंवा एखादा तप्त गोळा असेल, लोखंडाचा जर का गोळा असेल तर तो अग्निसुद्धा जेव्हा आपण गरम करतो त्यावेळेला तो अग्नीचा आकारसुद्धा कसा असतो? गोल असतो. जशी जशी वस्तू असेल त्या वस्तूच्या आकारामध्ये अग्नी व्याप्त करून टाकतो. पूर्ण अग्नी तिथे पेटल्यानंतर, धडधडून पेटल्यानंतर तो अग्नी सगळीकडे त्याला व्यापून टाकतो. म्हणून जी गोष्ट जाळता येण्यासारखी असेल त्या गोष्टीला तो जाळतो. सगळे पदार्थ जे जाळता येण्यासारखे असतील, दाह्य पदार्थ जे असतील, त्या सगळ्या दाह्य पदार्थांना जाळण्याची शक्ती कोणाची आहे? अग्नीची आहे. पण पदार्थ अनेक असले, त्यांची रूपं अनेक असली, त्यांची जळण्याची शक्ती कमी जास्त, त्याचा जो काल लागतो तो जाळण्याकरता तो कमी जास्त जरी का असला तरी अग्नी हे जे तत्व आहे हे तत्वरूपाने एकच आहे. एकच अग्नी वेगवेगळ्या प्रकारे आकार धारण करतो. अगदी तसंच त्याचप्रमाणे सगळ्या जगामध्ये, समस्त चराचर सृष्टीमध्ये सर्व भूतांतरात्मा असा शब्द आहे इथे. सर्व भूतांतरात्मा वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये, पशूंमध्ये
वेगवेगळ्या जीवांमध्ये एकच परमात्मा आहे. तो एकच परमात्मा या पद्धतीने व्यापून आहे, व्याप्त आहे. तो आत्माच आपल्या सर्व पदार्थांना प्रकाशित करतो आहे. तो आत्माच आपल्या विचारांना प्रकाशित करतो आहे. तो आत्माच आपल्या अंतःकरणाला प्रकाशित करतो आहे. त्या आत्म्याचंच प्रतिबिंब त्या अंतःकरणामध्ये पडलेलं आहे, म्हणून आपण सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो आहे. सुखदुःखाची अनुभूती त्या आत्म्यामुळेच होते आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या मनात जे निर्माण होतात ते त्या आत्म्यामुळेच निर्माण होत आहेत. सगळ्या गोष्टींना, सगळ्या रूपांना, सगळ्या विचारांना जो प्रकाशित करतो तो आत्माच आहे. आणि तो आत्मा त्यांना प्रकाशित करतो, पण त्यांचं रूपसुद्धा धारण करतो. बघा, आता रूप हा शब्द वापरल्यानंतर आपल्याला एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ समोर जाणवतो, बरोबर आहे. एखादी गोष्ट समोर असेल, माझ्यासमोर हा मोबाईल आहे, या मोबाईलचा आकार धारण करतो असं आपण म्हटलं तर हां ठीक आहे, समजलं मला. पण सुखदुःखांचा, विचारांचा, भावनांचा आकार धारण करतो असं म्हटलं तर ते कळत नाही पटकन. ज्या ॲबस्ट्रॅक्ट संकल्पना आहेत, ॲबस्ट्रॅक्ट, त्यासुद्धा आकार धारण करतो कोण? आत्मा. त्याच्यात सुद्धा आत्माच आहे. वास्तविक पाहता आत्मा सोडून बाकी काही नाहीच दुसरं. आत्माच तेवढं सत्य आहे फक्त. बाकी जे जे आपण भासतं, जे जे आपण म्हणतो, जे जे विचार, ज्या ज्या भावना, ज्या ज्या कल्पना, ह्या सगळ्याच्या सगळ्या कशा आहेत? मायिक आणि मिथ्या आहेत. आत्माच फक्त तेवढं सत्य आहे. आणि या आत्म्यामुळेच हे सगळं आपल्याला भासतं, दिसतं, वाटतं. पण तेवढ्यानेच फक्त आत्मा मर्यादित आहे. जेवढं आपल्याला दिसतं आणि भासतं असा त्याचा अर्थ नाही. तर हे जे दिसतं आणि भासतं हा त्या आत्म्याचा फक्त एक अंश आहे. त्याच्याशिवाय अजून कितीतरी पटीने तो आत्मा मोठा आहे. म्हणजे आतमध्ये तर आहे, पण तसाच तो बाहेर सुद्धा आहे. आपण मागच्या वेळेला विचार केला होता, आत्म्याचा एका पादावरच फक्त जगत भासतं, त्याच्यापेक्षा 3 पाद अजून मोठा आत्मा आहेच, परमात्मा. म्हणून बहिश्च इथे म्हटलेलं आहे. अशाच प्रकारचा अजून एक दृष्टांत आपल्यासमोर यमदेव ठेवत आहेत. आता हा दृष्टांत, याच्यामध्ये वायू हा शब्द आलेला आहे. बाकी पूर्ण मंत्र जशाचा तसाच आहे. वायुर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च. आता जे आपण अग्नीबद्दल बोललो तोच विचार आपण इथे वायूबद्दल करायचा आहे. ज्याप्रमाणे भूलोकावरील वायू ज्या ज्यामध्ये प्रवेश करतो त्या त्या पदार्थाचा आकाराचा तो होतो, त्याचप्रमाणे सर्व भूतांमध्ये एकच अंतरात्मा प्रत्येक रूपांप्रमाणे होऊन त्यांच्या आत आणि तसेच तो त्यांच्या बाहेर सुद्धा असतो, असा या मंत्राचा अर्थ आहे. आता मंत्राची फोड पहिल्या मंत्रात, आधीच्या मंत्रात जशी बघितली तशीच आहे. आपण बघतो वायूसुद्धा, आता वायूसुद्धा समस्त चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहे. ज्या पद्धतीने आपण अग्नीचं वर्णन बघितलं, अगदी तसंच वायूचं वर्णन आहे. वायूची सुद्धा अनेक प्रकारची रूपं आपल्याला दिसतात. वायूसुद्धा वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्यासमोर येतो. चक्रवात वायू असतो, मग काय टोर्नॅडोमध्ये होतो, टोर्नॅडोच्या रूपात येतो. तुफान होतं त्यावेळेला येतो, वीज कडाडते आणि तुफान प्रचंड प्रमाणामध्ये वादळ निर्माण होतं, ते वादळ आपल्यासमोर येतं, त्याचा पण आपण अनुभव घेतलेला असतो. त्याचप्रमाणे त्या वायूची एक हलकीशी लहरसुद्धा आपल्या अंगावर येते. वा वा, किती छान हवा आली, आता किती बरं वाटलं, असं आपण म्हणतो. हे वायूचे वेगवेगळे प्रकार आहेत. समस्त चराचर सृष्टीमध्ये वायू भरून उरलेला आहे. त्याची नावं वेगवेगळी असतील, त्याचे आकार वेगवेगळे असतील, त्या वायूची स्पीड ज्याला म्हणतो, त्याचा वेग जो असेल तो वेगवेगळा असेल, त्याचं चलनवलन ज्या पद्धतीने होते ते वेगवेगळं असेल. पण असं असलं तरीसुद्धा तत्वरूपाने तो वायू एकच आहे. आणि तसाच हा वायू सर्व प्राणांच्या आतमध्ये सुद्धा असतो. हाच वायू आपल्याला प्राणवायू म्हणून आपल्याला आपल्या जीवनाला आधारभूत असतो.
सगळेच्या सगळे प्राणी बघा प्राणवायू घेतात. प्राणवायू आहे, श्वसनक्रिया आहे, म्हणून आपण तो आतमध्ये श्वसनक्रिया चालू आहे म्हणून आपल्याला जी एनर्जी पाहिजे, प्राण जो पुरवतो तो प्राणवायू आत बाहेर सतत सुरू असतं दिवसभरात. किती वेळा घेतो आपण दिवसभरातनं? मनुष्य प्राणी दिवसभरातनं 21,000 वेळा अशा प्रकारे श्वसन करतो असं म्हणतात. हे कशाच्या आधारावर चाललं आहे आपलं जीवन? प्राण कशाच्या आधारावर काम करत आहेत? इथे वायू ज्या पद्धतीने वायू, अगदी त्याच पद्धतीने त्याच्याही मागे असलेला जे तत्व आहे ते आत्मा नावाचं तत्व आहे. ज्या पद्धतीने वायू सगळ्या प्राणांमध्ये काम करतो, सगळ्या प्राणांमधनं वाहतो, सगळ्या पदार्थांवरनं वाहतो, त्याच पद्धतीने हे आत्मतत्वसुद्धा समस्त चराचर सृष्टीला व्यापून आहे. आता वायू ज्यावेळेला सगळीकडनं वाहतो त्यावेळेला तो असा विचार करत नाही की हे सुंदर आहे, हे छान आहे, ही सुंदर बाग दिसते, गुलाबाची बाग दिसते, इथनं मी जातो. हे काहीतरी घाणेरडा नाला दिसतोय, ह्याच्यावरनं मला जायची इच्छा नाही, असं वायू म्हणत नाही. ही पवित्र गंगा वाहते म्हणून मी ह्याच्यावरनं जातो आणि या घाणेरड्या नाल्यावरनं मला जायची इच्छा नाही म्हणून जात नाही, असा वायू विचार करत नाही. हा सुंदर डोंगर आहे, ही सुंदर नदी आहे म्हणून मी इथनं वाहतो, पण हे गाव खराब आहे म्हणून मी या गावातनं वाहत नाही, या झोपडीतनं वाहत नाही, असा विचार करत नाही वायू. कुठल्याही प्रकारचा भेद वायूमध्ये नसतो. सगळीकडे तो वाहतो, कुठल्याही प्रकारचा भेद न करता. एखादं तीर्थक्षेत्र पवित्र आहे म्हणून तिथे जायचं आणि दुसरं अपवित्र आहे म्हणून तिथे जायचं नाही, अशा प्रकारचा भेद वायू करत नाही. अगदी त्याचप्रमाणे हा अंतरात्मा जो आहे, हा परमात्मा अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा भेद न करता सर्व रूपांमध्ये प्रविष्ट होतो. एकच आत्मा सगळ्या रूपांमध्ये प्रविष्ट झालेला आहे, त्या सगळ्या रूपांमधून तो व्यक्त होतो. अजून एक छानसं उदाहरण आहे याच्याकरता, फार सुंदर उदाहरण. बघा, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य असतात, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य, 4 प्रकारची वाद्य सांगितली आहेत शास्त्रकारांनी. संगीतशास्त्रामध्ये त्याचा विचार केलेला आहे. एक असतं ते तंतुवाद्य असतं, दुसरं जे असतं त्याला सुशीरवाद्य असं म्हणतात. सुशीरवाद्य म्हणजे जे हवेनी किंवा फुंक मारल्याने जे चालतं ते. तिसरं आहे अवनद्ध वाद्य, म्हणजे ज्याच्यावर चांबडं लावलेलं असतं आणि ज्याच्यावर आवाज करून, प्रहार करून जो आवाज निघतो त्या प्रकारची वाद्य. तबला झाला, ढोल झाला, पखवाज झाला इत्यादी. आणि चौथं आहे घनवाद्य. घनवाद्य म्हणजे घन, सॉलिड ज्याला म्हणतात, स्टील मेटलचं बनलेलं ते वाद्य. जसं टाळ, उदाहरणार्थ एकमेकांवर आवाज करून आपण टाळ वाजवतो, मंजिरा, घंटा, देवळातली घंटा, घुंगरू पायातले, हे घनवाद्य झाले. तंतुवाद्य आपलं सगळ्यांना माहिती आहे, वीणा, सतार, गिटार इत्यादी. तर आता हे सुशीरवाद्य, ही वाद्य कुठली झाली? तर बासरी. बासरीत फुंक मारल्यानंतर बासरी वाजते. पावा, शंख, वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये, ट्रम्पेट, हार्मोनिका, ही सगळी जी वाद्य आहेत, ट्यूब, हॉर्न, शहनाई, ही सगळी वाद्य कशी झाली? हवाच असते, आतमध्ये वायू असतो, तो वायू फक्त इकडनं निघतो बाहेर, पण आवाज किती वेगवेगळ्या प्रकारचे काढतो बघा. आपण हार्मोनियम वाजवतो, अनेक लोक पेटी वाजवतात, त्या पेटीमध्ये पण हवा भरावी लागते, त्याचा भाता जो असतो तो फुकावा लागतो, त्यातनं ती हवा आतमध्ये ओढल्यानंतर मग पेटीवरचे स्वर वाजतात. नाहीतर नुसते पेटीवरचे स्वर वाजत नाहीत हवा नसेल तर. वायूच काम करतोय बघा. एकच वायू आहे, एकच फुंकर आहे, पण ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वाद्यांमधनं प्रगट होते आहे. वेगवेगळ्या स्वर आपल्याला मिळतात आहे, वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकू येतात आहे. प्रत्येक स्वराची जादू वेगळी असते. बासरीची जादू वेगळी आहे, शहनाईचे आवाज, त्याच्या स्वरांची जादू वेगळी आहे. प्रत्येक वाद्याचा आवाज वेगळा आहे, तरीसुद्धा वायू एकच आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक चराचर सृष्टीमधला कुठलाही भूतमात्र घ्या तुम्ही, प्राणी घ्या, ते वेगवेगळं वाटतं, आवाज वेगवेगळे वाटतात, रंगरूप सगळं वेगळं असलं तरीसुद्धा आधारभूत म्हणून त्याच्यामध्ये काय? अंतरात्मा,
सर्व भूतांतरात्मा तो एकच आहे. तो वायू ज्या उपाधीशी संलग्न झाला त्या पद्धतीने तो आवाज बदलला. बासरी असेल, पावा असेल तर आवाज वेगळा, ट्रम्पेट किंवा हार्मोनिका असेल तर आवाज वेगळा. त्याचप्रमाणे जी जी उपाधी असेल त्या त्या उपाधीमध्ये हा आत्मा प्रविष्ट झाला. आपण व्यवहार उपाधीशी करतो. अगदी छान सुंदर असा हा दृष्टांत. वायू ज्याप्रमाणे समस्त चराचर सृष्टीमध्ये आहे अगदी त्याचप्रमाणे हा अंतरात्मा सुद्धा आहे. अशा पद्धतीने हा श्लोक समोर येतो. आता तिसरा एक दृष्टांत बघू आपण. त्याच्यामध्ये सूर्याचं वर्णन केलेलं आहे. सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुर न लिप्यते चाक्षुषैर्बाह्य दोषैः एकस्तथा सर्वभूतांतरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः. या मंत्राचा अर्थ असा, ज्याप्रमाणे सर्व लोकांना नेत्रस्वरूप असूनही सूर्य नेत्रसंबंधीच्या बाह्य दोषाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे सर्व भूतात समान असणारा अंतरात्मा संसार दुःखाने लिप्त न होता वेगळाच राहतो. आता थोडंसं विचार करू. हा मंत्र समजून घेण्याच्या आधी एक मुद्दा विचारात घेऊ. आपण मगाशी म्हटलं की हा आत्मा अग्नीप्रमाणे त्या त्या रूपाचा आकार घेऊन राहतो. वायूप्रमाणे त्या त्या रूपाशी संलग्न झाल्यानंतर त्या त्या उपाधीशी संलग्न झाल्यानंतर त्या त्या उपाधीचा आकार घेऊन राहतो. असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला सगळ्या भूतांमध्ये असलेला हा एकच आत्मा, सगळ्या भूतांशी व्यवस्थित तसा आकार घेऊन राहणारा हा आत्मा हा त्या भूतांशी लिप्त झाला आहे का, त्यांच्याशी संलग्न झाला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. आणि आपला अनुभव तर असा आहे की या सृष्टीमध्ये मुख्यतः सर्वांना दुःखाचा अनुभव जास्त येत असतो. हा आपला अनुभव आहे. मग ज्या पद्धतीने सगळे लोक दुःखी आणि कष्टी असतात तर हा आत्मासुद्धा दुःखी आणि कष्टी होतो का, असा प्रश्न आहे. आता तसा प्रश्न येऊ नये म्हणून यमदेव हे उत्तर देत आहेत. हा मंत्र यथा म्हणजे ज्या प्रकारे, सर्व लोक म्हणजे समस्त ब्रह्मांड, चक्षुसूर्य, आता इथे चक्षुसूर्य असा शब्द आलेला आहे. म्हणजे सगळ्या लोकांचा म्हणजे समस्त ब्रह्मांडांचा चक्षु म्हणजे प्रकाशक हा सूर्यदेवता आहे. सूर्य ज्याप्रमाणे सगळ्या लोकांचं समस्त ब्रह्मांडाचं प्रकाशन करतो. कशा पद्धतीने, चाक्षुषही म्हणजे डोळ्यांनी होणारं जे असतं त्यातले जे दोष असतात, डोळ्यांनी होणारे जे दोष असतात त्या दोषांमुळे सूर्य लिप्त होत नाही, न लिप्यते. सूर्य डोळ्यांनी होणाऱ्या दोषांमुळे सूर्य लिप्त होत नाही, म्हणजे सूर्यामध्ये काही फरक पडत नाही. अगदी त्याचप्रमाणे हा जो एकच असलेला सर्वभूतांतरात्मा, एकच परमात्मा जो सगळ्या भूतांमध्ये व्यापून आहे, तो सर्व लोकांच्या दुःखांनी, लोकदुःखेनं म्हणजे लोकांना प्राप्त होणाऱ्या दुःखांनी तो न लिप्यते, तो लिप्त होत नाही. आणि पुन्हा बाह्य, बाह्य शब्द म्हणजे सगळ्यात राहून त्यांच्याशी लिप्त न होता त्यांच्यापासून तो परत वेगळा राहतो, असंग राहतो, त्यांच्या आतमध्ये राहतो आणि तसंच तो बाहेरसुद्धा राहतो. मंत्राचे हे जे शब्द असतात ना, एक एक शब्द या मंत्रांमधला फार सुंदर पद्धतीने वापरला आहे. या तिन्ही मंत्रांमध्ये बहिश्च असा शब्द आलेला आहे किंवा इथे या मंत्रात बाह्य शब्द आलेला आहे. आत जितका आहे तितकाच तो बाहेरसुद्धा आहे हे दाखवण्याकरता एका शब्दाने हे काम केलेलं आहे. या ठिकाणी परमात्म्याची निर्लेपता दाखवण्यात आलेली आहे. परमात्मा कसा असंग आहे हे दाखवण्यात आलेलं आहे. लिप्त होत नाही हा मुख्य मुद्दा ह्याच्यातला आहे. आता कशा प्रकारे लिप्त होत नाही याचा आपण थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्या भूतांच्या मध्ये आहे म्हणून तो त्या सगळ्या भूतांना लिप्त झाला काय, असा प्रश्न आहे. नाही. मग त्याचं उत्तर कसं दिलंय, तर ज्याप्रमाणे सूर्य, आता सूर्य आपण बघतो
समस्त चराचर सृष्टी कधी कार्यान्वित होते? जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा. सूर्याचा प्रकाश या जगतावर पडल्यामुळे समस्त जगात सृष्टी, जिथे दिवस असतो तिथे लोक कार्याला लागतात. आता दिवस उठतात सगळे लोक, पक्षी किलबिल करायला लागतात, कोंबड्या आरवायला लागतात, लोक उठून आपापल्या कामाला जातात. सगळ्यांना तो प्रकाशित करतो. काय? सूर्य प्रकाशित करतो, जगाला प्रकाशित करतो. म्हणून सूर्याला चक्षु म्हटलेलं आहे. जो प्रकाशित करतो पदार्थांना, ज्याच्या साह्याने मला दिसतं तो चक्षु. म्हणून सूर्याला विराट पुरुषाचा चक्षु असं म्हटलेलं आहे. सूर्याच्या प्रकाशातच आपण सर्व पदार्थ बघतो, म्हणून तो आपल्या डोळ्यांचा सहाय्यक आहे, अशा पद्धतीने वर्णन आलेलं आहे. आता आपण मागे विचार करून झालेला आहे, आपण कुठल्या प्रकाशात बघतो, आपल्याला कुठल्या प्रकाशात ज्ञान होतं, हा विचार पुन्हा करून झालेला आहे. आपल्याला आत्मप्रकाशात ज्ञान होतं. आपल्याला आत्मप्रकाशात आपण सर्व पदार्थांना जाणतो. स्वप्नस्थ पदार्थांचं ज्ञान कोणाच्या प्रकाशात होतं? आत्म्याच्या प्रकाशात होतं. म्हणून या ठिकाणी सूर्याचा दृष्टांत वापरलेला आहे आत्म्याकरता. परत दृष्टांत आहे, दृष्टांताची एक मर्यादा असते. तो दृष्टांत तेवढ्यापुरता स्वीकारायचा. आपल्याला जायचं आहे आत्म्याला, आपल्याला गाठायचं आहे आत्म्याला. आता सूर्य सगळ्यांना प्रकाशित करतो हे म्हणतो आपण. सूर्य पण प्रकाशित करताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. इथे सुंदर जागा आहे, हे छान उद्यान आहे, म्हणून माझा प्रकाश मी पृथ्वीच्या फक्त याच भागावर टाकतो, असं सूर्य कधीही म्हणत नाही. इकडे घाण आहे म्हणून मी इकडे जात नाही. इकडे सुंदर तलाव आहे, नदी आहे, पवित्र नदी वाहते आहे म्हणून मी इकडे जातो, आणि तिकडे कचरा आहे, घाण आहे, अपवित्रता आहे म्हणून मी तिकडे माझं सूर्याची किरण पडू देणार नाही, असा विचार सूर्य कधीही करत नाही. अभेद, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता. कोणी आज पुण्याचं काम करायला लागला आहे, इथे होम आहे, यज्ञ करतोय, हवन आहे, संध्या करायला बसला आहे म्हणून मी इथे जास्त करतो, जास्त प्रकाश देतो, असं सूर्य कधी म्हणत नाही. इथे कोणीतरी लोक उठलेत आणि आता हे चोऱ्यामाऱ्या करायला निघालेत, कोणीतरी उठून कपट कोणाला तरी लुटायला निघाला आहे, मारपीट दंगा करायला निघाले आहेत म्हणून मी इथे आता माझा प्रकाश रोखून धरतो, असा विचार कधी सूर्य करत नाही. विचार करा, जे जे लोक ज्या ज्या पद्धतीने जो जो व्यवहार करत आहेत त्याचा सूर्य साक्षी रूपाने सगळा व्यवहार बघतो. सूर्य कधीही डिसाईड करत नाही, तो साक्षी आहे, शांत आहे. त्याच्या अधिष्ठानावर, त्याच्या प्रेझेन्समुळे, त्याच्या उपस्थितीमुळे सर्व लोक व्यवहार करत आहेत. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा साक्षी आहे. हा आत्मा अशा पद्धतीने व्यवहार करत नाही. व्यवहार करणारे लोक व्यवहार करतात आत्म्याच्या अधिष्ठानावर, पण आत्मा कधी असा विचार करत नाही की रे हा सद्गुणी आहे, याच्यामध्ये मी जास्त प्रगट व्हावं, हा दुर्गुणी दुर्व्यवहारी कपटी मनुष्य आहे म्हणून याच्यामध्ये मी कमी प्रगट व्हावं, असा विचार आत्मा कधी करत नाही. दोष, चक्षुषी बाह्य दोषही असं म्हटलेलं आहे. बाहेरच्या पदार्थांच्यामुळे सूर्य कधी दोषी होत नाही. आपण बघा, आपलं चक्षु म्हटलेलं आहे, आपले डोळे बघा, विचार करा जरा. आपण एखादा पदार्थ बघतो, काळा रंग बघितला म्हणून आपले डोळे काळे होत नाहीत. सुंदर गुलाबाचं फूल बघितलं म्हणून लाल रंग फार सुंदर दिसतो आपल्याला, सुंदर गुलाब उमललेला आहे म्हणून आपल्याला तो गुलाब बघितल्यामुळे आपले डोळे कधी लाल होत नाहीत. किंवा एखादा पिवळा पदार्थ बघितल्यामुळे आपले डोळे कधी पिवळे होत नाहीत. म्हणजे रंगातले जे काही दोष असतील किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे रंग असतील ते बघून चक्षुवर काही परिणाम होत नाही. त्याच पद्धतीने या जगतातल्या जो काही व्यवहार असेल, जे काही गुणदोष असतील, त्या गुणदोषांनी जी काही कर्म करत असतील लोक, त्यामुळे सूर्यावर काही फरक पडत नाही. सूर्य त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. चक्षु या अर्थाने वापरलेला आहे सूर्य इथे. चक्षु कधी लिप्त होत नाही. त्या सूर्याची किरणं
फार छान सूर्याची किरणं, त्या सूर्याची किरणं हिमालयाच्या बर्फावर पडतात. सूर्याची किरणं हिमालयाच्या बर्फावर पडल्यामुळे ती किरणं कधी गार होत नाहीत, किंवा तीच सूर्याची किरणं पाण्यावर जेव्हा पडतात ते बर्फ वितळतो थोड्या वेळाने आणि त्याचं पाणी होतं, सुंदर लेक तयार होतो तिथे. त्या पाण्यावर पडल्यामुळे सूर्याची किरणं पाणी होत नाहीत. उन्हाळ्यामध्ये तो सूर्य खूप तापतो आणि ते सगळं पाणी निघून जातं, उडून जातं तिथनं, आणि त्याच्यामुळे तिथे चिखल तयार होतो. सूर्याची किरणं त्या चिखलावर सुद्धा पडतात, पण म्हणून सूर्याची किरणं किंवा सूर्य काही चिखल होत नाही. तो साक्षी रूपाने जसा आहे तसाच असतो. अगदी त्याचप्रमाणे आपण बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आत्मा कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही प्रकाराने, कशाशीही त्याचा संग होत नाही. मग आता हे जे गुणदोष हा जे शब्द इथे आलेला आहे, हा कशामुळे आलेला आहे? बघा, माळरानामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला तिथे आपल्याला मृगजळाचा भास होतो, किंवा वेदांतातलं अत्यंत सुंदर उदाहरण रज्जू सर्पाचं. आपण दोरी जेव्हा बघतो, रज्जू जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला सर्पाचं भास होतो, भ्रम होतो. किंवा शिंपली जेव्हा बघतो त्यावेळेला त्या शिंपलीवर आपल्याला चांदीचा भास होतो. आता हा जो भास होतो, हा भास कुठे होतो? हा जो भ्रम होतो, हा भ्रम कुठे होतो? विचार करा. त्या माळरानामध्ये काहीही दोष नाही, त्या दोरीमध्ये काहीही दोष नाही, त्या शिंपलीमध्ये काहीही दोष नाही. ती शिंपली आहे तशीच आहे, ती दोरी आहे तशीच आहे, ते माळरान आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. पण दोष कुठे निर्माण होतो? दोष होतो त्या बुद्धीमध्ये. कोणाच्या? जो ते बघतो त्याच्या बुद्धीत, पाहणाऱ्याच्या बुद्धीमध्ये हा भ्रम तयार होतो. हा भ्रम कशामुळे तयार झाला? आपल्या बुद्धीत असलेल्या अज्ञानामुळे. आपण जाणत नाही की अरे ही शिंपली आहे, आपण जाणत नाही की अरे हा दोर आहे, दोरखंड आहे, हा साप नाही. पण आपल्यामध्ये असलेल्या त्या दोराच्या अज्ञानामुळे, आपल्यामध्ये असलेल्या त्या शिंपलीच्या अज्ञानामुळे आपल्याला तिथे काहीतरी वेगळंच वाटतं. आपण त्याला सर्प समजतो, आपण त्याला चांदी समजतो, आपण तिथे मृगजळ बघतो. पण असं जरी का असलं तरीसुद्धा जे मूळ पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये काही दोष नाही. ज्याच्यावर भ्रम होतो ते अधिष्ठान. इथे दोर हा अधिष्ठान आहे, शिंपली हे अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानावर अध्यस्ताचा अध्यास झाला असं आपण म्हणतो. त्या शिंपलीवर चांदीचा भ्रम झाला असं आपण म्हणतो. त्या दोरावर सर्पाचा भ्रम झाला असं आपण म्हणतो. अधिष्ठानामध्ये काहीही भेद नसतो, अधिष्ठानामध्ये काहीही दोष नसतो. मग दोष कुठे असतो? तो दोष फक्त पाहणाऱ्याच्या बुद्धीमध्ये असतो. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येकाच्या अंतःकरणाला प्रकाशित करणारा आणि प्रकाशित करून सुद्धा त्यांच्यापासनं स्वतःला वेगळा असणारा, असंग असणारा, साक्षी रूपाने असणारा असा हा आत्मा आहे. हा सर्वभूतांतरात्मा. सर्वभूतांतरात्मा हा आत्मा जो साक्षी आहे तो पुण्यवानाच्या कृतीने पुण्यवान होत नाही, कपटी लोकांच्यामुळे तो कपटी होत नाही. व्यक्तीमुळे आत्मा कधीही पुण्यवान, सदाचारी, दुर्वर्तनी, भिकारी, लाचार अशा प्रकारे काहीही होत नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे. आत्मा शुद्ध आहे, आत्मा पवित्र आहे, आत्मा शुक्रम आधीच्या मंत्रामध्ये एक शब्द आला होता, मागच्या मंत्रांमध्ये शुक्रम, शुद्ध. असा आत्मा हा नेहमी नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, मुक्त, निर्मल असा आत्मा आहे. आत्मा निर्मल आहे, कुठल्याही प्रकारचा मल त्याच्यावर चढत नाही. तो निरंजन आहे, तो निस्संग आहे, कशाशीही त्याचा संग होत नाही. जे गुणदोष असतात ते प्राणीच्या, जे गुणदोष आहेत ते उपाधीच्या. अंतःकरणाची उपाधी आहे म्हणून त्याच्यामुळे ते गुणदोष असतात, पण त्यांनी कधीही आत्मा लिप्त होत नाही.
एक उदाहरण बघू, याच्याकरता पण सुंदर उदाहरण आहे. मगाशी आपण वाद्याचं जसं उदाहरण बघितलं तसं हे उदाहरण बघू आणि पुढे जाऊ. बघा, एक मूव्ही स्क्रीन असते. आपण सगळेजण मूव्हीज बघतो, पिक्चर बघतो. पिक्चर नसेल बघत तरी हे फोन आहे आपल्यासमोर, त्याच्यावर आपण सगळं काय काय बघत असतो. लक्षात घ्या, एक स्क्रीन असते, त्याच्यावर आपल्याला चित्र दिसत असतं. ती जी स्क्रीन असते ती पांढरी शुभ्र असते, शुद्ध असते, स्वच्छ असते आणि फिक्स करून स्थिर ठेवलेली असते, हालत नसते. त्याच्यावर आपण चित्रपट बघतो. ती स्क्रीन जर का हलली तर आपल्याला चित्रपट नीट बघता येणार नाही. ती स्क्रीन जर का मळलेली असली, त्याच्यावर काही डाग असली ऑलरेडी, ती जर का काळ्या रंगाची आणि वेगवेगळे रंग त्याच्यावर घातले असतील तर आपल्याला तो चित्रपट नीट बघता येणार नाही. लक्षात येते मी काय म्हणतोय ते? शुद्ध आणि स्थिर असलेले हे जे मूव्ही स्क्रीन असते, त्या मूव्ही स्क्रीनवर ते चित्रपट वेगवेगळे प्रोजेक्ट करतात. ते लाईट्स त्याच्यावर वेगवेगळे चित्रपट प्रोजेक्ट करतात आणि ते आपण बघतो. ती स्क्रीन नसली तर आपण चित्रपट बघूच शकत नाही, बघूच शकणार नाही. ती स्क्रीन आहे, त्या स्क्रीनच्या अधिष्ठानावर आपण सगळा चित्रपटाचा खेळ बघतो. ती जर का स्क्रीन तिथनं काढून टाकली आणि कुठेतरी तो चित्रपट प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी भलतीकडेच चालला जाईल. अधिष्ठान पाहिजे, ते स्थिर पाहिजे, ते असंग पाहिजे. ती स्क्रीन जी असते ती स्थिर असते, ती असंग असते. चित्रपटामध्ये काय चालू आहे त्याचा परिणाम त्या स्क्रीनवर अजिबात होत नाही. चित्रपटामध्ये पूर आला तर पूर आला म्हणून ती स्क्रीन काही ओली होत नाही. चित्रपटामध्ये मारधाड झाली, तरवाली चालल्या, भाले फेकले गेले, बाण मारले गेले म्हणून त्या स्क्रीनला काहीही इजा होत नाही. स्क्रीन आणि चित्रपट दोन्ही वेगवेगळे असतात. आपण ज्या वेळेला चित्रपट बघत असतो त्यावेळेला आपण काय बघत असतो? आपण पूर्ण वेळ 2-2.5 तास त्या स्क्रीनकडेच बघत असतो, त्या पडद्याकडेच आपण बघत असतो पूर्ण वेळ. पण त्या पडद्याकडे बघत असून सुद्धा आपल्याला तो पडदा म्हणून दिसत नाही. आपल्याला काहीतरी वेगळंच दिसत असतं. त्या पडद्यावर चालू असलेलं ते चित्र रंगीबिरंगी ते आपल्याला दिसत असतं आणि आपली नजर फक्त त्या चित्रांमध्ये रंगून जाते. तो बघा कसा पूर आला आहे, बापरे त्यांनी कसं मारलं, तो हिरो कसा आलेला आहे, कसं ते नाच गाणं चालू आहे, ह्याच्यामध्ये आपण गुंग होऊन पडतो. पण आपण पूर्ण वेळ फक्त त्या स्क्रीनकडे, त्या पडद्याकडेच बघत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे अनेक प्रकारचे विषयभोग, अनेक प्रकारच्या गोष्टी आपण या आयुष्यात ज्या ज्या काही करतो त्या सगळ्या गोष्टी त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर होत आहेत. त्या आत्म्याकडे आपलं कधी लक्ष जात नाही. त्या अधिष्ठानाला आपण कधी पकडू शकत नाही. आपण त्या विचारांमध्ये लिंपून जातो. आपल्याला एखादी सुंदर वस्तू दिसली की आपण त्याच्या सुंदरतेकडे बघतो, तिकडे आकृष्ट होतो. आपल्याला एखादी घाणेरडी वस्तू दिसली की आपण त्याच्याकडे बघून त्याचा तिरस्कार करतो, त्या वस्तूपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण हे जे काही होतं आहे हे त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर होतं आहे हे मात्र आपण पार विसरून जातो. म्हणून विचार करायचा नेहमी, लक्षात ठेवायची ही गोष्ट की जे जे विचार, जे ज्या भावना, ज्या ज्या संकल्पना, ज्या ज्या गोष्टी होत आहेत, जे जे सुखदुःख, जे जे भोग, जे जे विषय, पंचविषय, हे सगळं कशाच्यामुळे होतं आहे, कोण आहे इथला अधिष्ठान, काय आहे? ते आत्म्याचं अधिष्ठान आहे. आपण या वल्लीच्या सगळ्यात पहिल्या मंत्रामध्येच बघितलं होतं. 11 द्वारांचं हे शरीर ज्याला नगर म्हटलेलं आहे याचा तो आत्मा राजा आहे. राजा, तो राजा म्हणून या शरीरामध्ये येतो, ज्याला 11 प्रकारची द्वारं सांगितण्यात आलेली आहे आणि तिथेहून तो राज्य भोगतोय. असो, आपण चूक काय करतो? आपण आत्म्याकडे न बघता आपण या शरीराला मी असं समजतो. हे मी म्हणजे हे शरीर, मी म्हणजे आत्मा आहे हे आपल्या लक्षात राहत नाही. मी म्हणजे हे शरीर आहे असं आपण मानतो. बघा, थोडा विचार करा. मी मला काय समजतो? मी मला शरीर समजतो. सगळेजण इथेच चूक करतात. अज्ञान कशामध्ये आहे, अविद्या कशात आहे? मी शरीराला सत्य समजतो. देह सत्यत्व भ्रांती असा शब्द आलेला आहे वेदांत शास्त्रामध्ये. जेव्हा कोणी मला म्हणतं
की मी म्हणजे कोण, लगेच मी माझ्या देहाकडेच हात करतो. मी हा देह म्हणजे मी, एवढीच माझी मान्यता असते. याच देहाकडे जेव्हा दुसरे लोक बघतात तेव्हा ते कुठल्या पद्धतीने बघतात. दुसरे लोक म्हणजे बाकीचे. आता समजा तुम्ही विचारलं का हो ते रामराव जे आहेत ना, ते रामराव कसे आहेत असं जर का कोणाला विचारलं तर दुसरे लोक त्या रामरावाचं वर्णन कसं करतात. ते असं वर्णन करत नाहीत की अरे तो रामराव ना, हा ते 5.5 फुटी आहेत, गोऱ्या रंगाचे आहेत, थोडेसे मोठे आहेत, अशा प्रकारचं वर्णन ते करत नाहीत. हे वर्णन त्यांच्या शरीराचं होतं. बरोबर. रामराव स्वतःला शरीर म्हणून मानत असेल ती गोष्ट वेगळी, पण दुसरे लोक त्याच देहाचं वर्णन त्याच्या स्वभावाबद्दल करतात. हा ते रामराव ना, अरे हो तो फार छान माणूस आहे, अति प्रेमळ माणूस आहेत, किती सुंदर स्वभाव आहे त्यांचा, सगळ्यांना मदत करतात. कोणी असेल तर म्हणेल रामराव ना ते फार क्रोधी माणूस आहे, अत्यंत रागीट माणूस आहे बाबा. ते किती चांगले किंवा किती वाईट, ते किती क्रोधी किंवा किती प्रेमळ, ते किती दयाळू अंतःकरणाचे किंवा किती कपटी, हे सगळे गुणधर्म हे त्या रामरावाच्या अंतःकरणाचे झाले. मन, बुद्धी, चित्त, त्याचा अहंकार, तो किती अहंकारी आहे, तो किती गर्विष्ठ आहे, तो किती निरहंकारी आहे, तो किती दयाळू आहे, हे अंतःकरणाचे सगळे विशेष. तर दुसरे व्यक्ती त्याच माणसाकडे त्याच्या अंतःकरणाच्या, त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याला बघण्यात येतं, बघतात सगळेजण. तो स्वतः आपल्याला शरीर म्हणून मानतो, बाकीचे लोक त्याच्या अंतःकरण म्हणून मानतात. पण सत्य काय आहे, ना तो शरीर आहे ना तो अंतःकरण आहे. तो रामराव काय आहे, सर्वभूतांतरात्मा. त्या रामरावाचं अस्तित्वच मुळात आत्मस्वरूप आहे. आत्मा आहे म्हणून त्या रामरामाला अस्तित्व आहे. सत्य काय आहे, आत्मा. आत्मा हे सत्य आहे. बाकी मग तुम्ही त्याला शरीर समजा किंवा अंतःकरण समजा, चूक इथेच होते. आत्म्याकडे लक्ष जात नाही, दुसऱ्याच्या पण आत्म्याकडे लक्ष जात नाही, त्याच्या अंतःकरणाकडे आपण लक्ष जातं आपलं, त्याच्याबद्दल आपण बोलतो, किंवा त्याच्या शरीराकडे लक्ष जातं आपलं, त्यालाच बघत बसतो. हा किती उंच, तो किती शक्तिमान, त्याची बॉडी कशी, इत्यादी इत्यादी. म्हणून शरीराला वेगळं करायचं, अंतःकरणाला वेगळं करायचं, मग जे खरं आहे, जे सत्य आहे, तो आत्मा आपल्याला सापडेल. जे रोग होतात ते सगळे शरीराला होतात. रोग कोणाला होतात, शरीराला होतात. वार्धक्य कोणाला येतं, विकार कोणाला होतात, देहाला होतात. त्याला वेगळं करायचं. सुखी दुःखी कोण होतं, अंतःकरण होतं. खट्टू, अत्यंत एक्सायटेड असं कोण होतं, मन, आपलं चित्त, अंतःकरण, ते होतं. आत्मा कसा आहे, आत्मा निर्विकार आहे. आत्म्याला काही होत नाही. कोणी भलं बुरं आपल्याला काही केलं, कोणी काही म्हटलं चांगलं किंवा वाईट, निंदा केली, मान सन्मान निंदा केली, तर आत्म्याला काही होत नाही, अंतःकरणाला होतं. सुखी दुःखी अंतःकरण होतं. शरीराला इजा होतात, विकार शरीराला होतात. म्हणून आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की किती सुंदर विचार आहे बघा. शास्त्र आपल्याला किती सुंदरपणे शिकवतं. आपल्याला तत्काळ मुक्ती देणारा हा विचार आहे, तात्काळ मुक्ती देणारा. मी माझ्या शरीराला वेगळं करायचं आहे, मी माझ्या अंतःकरणाला वेगळं करायचं आहे, मला जे पकडायचं आहे, मला जे धरायचं आहे, माझी निरिध्यासन जे करायचं आहे ते आत्म्यावर करायचं आहे. मी आत्मा आहे हा विचार खूप सुंदर आहे. मग जे काही होतं आहे माझ्या आजूबाजूला त्याच्यापासनं मी डिटॅच होतो, त्याच्यापासनं मी दूर होतो. आणि दूर झाल्याबरोबर मग मला सुख आणि शांतीची अनुभूती येते. पुढच्या मंत्रांमध्ये ते येणार आहे विचार तो सुख आणि शांतीचा. बघा, आपल्या अंतःकरण वृत्तीला किंवा अंतःकरण वृत्तीपासूनही आपल्याला दूर जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शरीरापासून दूर करणं, अंतःकरणापासून दूर करणं आणि आपल्या आत्मभावामध्ये आपल्या स्वतःला स्थिर ठेवणं, यालाच परमार्थ म्हणतात. यालाच परमार्थ म्हणतात. हे जर का आपण करू शकलो तर बाकी अनेक प्रकारचे जे काही मनातले विचार, बाहेरच्यांचे विचार, जगातले विचार,
किंवा पदार्थ आणि वस्तू यांमधले विचार हे सगळेच्या सगळे आपल्याला बाजूला करता येतील आणि आपल्याला जे मुख्य विचार जो करायचा आहे, सहा अहम तत्वमसी, हे जे आपल्याला श्रीगुरूंनी सांगितलं आहे, त्या एकाच सर्व भूतांतरात्मा, एक असलेला, सगळ्या भूतांच्या आतमध्ये असलेला तो जो एक आहे, ती जी ब्रह्मवस्तू आहे, तो जो एक परमात्मा आहे, त्याच्यावर आपल्याला फोकस करता येईल, त्याच्यावर आपल्याला निधिध्यासन करता येईल. असं निधिध्यासन एकदा करून चालणार नाही, रोज करावं लागेल, प्रत्येक दिवशी आपल्याला करावं लागेल, निरंतर करावं लागेल, सतत करावं लागेल. रोज नुसतं सकाळी 5 मिनटं 10 मिनटं बसलं म्हणजे झालं असंही होणार नाही. म्हणून हा विचार परत 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 करावा लागेल. हे तीनही दृष्टांत जे आपण आज बघितले अत्यंत सुंदर दृष्टांत आहेत. त्या दृष्टांताच्या मदतीने आपण आत्मतत्वाकडे पोहोचू शकतो. उद्या सकाळी आपण उठल्यानंतर जेव्हा पहिले चहाचा घोट पिऊ त्यावेळेला तो गरम गरम चहा पिताना त्या अग्नीची आठवण करा. त्या अग्नीवरनं जर का आपण आत्मा गाठू शकलो तर आपण आपलं निधिध्यासन टिकू शकेल. असो, आज वेळ झालेली आहे. हे 3 मंत्र आपण इथे थांबू. आजचं चिंतन इथे समाप्त करतो. हरि ओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत.